नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या नवदुर्गामध्ये माझ्यासोबत एक खास सेलिब्रिटी आहे, श्रेया बुगडे। श्रेया, तुझं मनापासून स्वागत आहे नवदुर्गामध्ये। थँक्यू। म्हणजे तू गेलं वर्ष असो किंवा 2015 असो, तू गाजवलंयस ते आणि आज काही यशस्वी चेहऱ्यांमध्ये श्रेया बुगडेचं नाव आहे आणि श्रेयाचं एक मोठं फॅन फॉलोइंग आहे। श्रेया, कुठेतरी चला हवा येऊ द्या आणि तुझं हे जे कनेक्शन आहे हे कितीही प्रयत्न केलं तरी लोक विसरणार नाहीयेत आणि चला हवा येऊ द्यामुळे तुझं आयुष्यही बदललंय असं, म्हणजे तू किती याला मानतेस? म्हणजे या नाही जयंती, डेफिनेटली म्हणजे अगदी खरं बोललीस की एकतर चला हवा येऊ द्या बरोबर माझं असोसिएशन लोक विसरणार नाहीत आणि त्यांनी कधीच विसरू नये, बिकॉज आय थिंक श्रेया बुगडे ही जी माझ्या नावाची ओळख आहे ती मला ह्या शोमधनं मिळाली आहे आणि 2 वर्ष झाली आहेत आणि इट्स बीन अ लॉंग जर्नी। म्हणजे अजून आम्हाला असं वाटतंय की 2 वर्ष झाली पण यार, म्हणजे इतके आम्ही त्याच्यात सगळेजण गुंतलेले असतो की ते करता करता कळलं नाही आमचा जो सगळा अवलीपणा चालू असतो सतत। पण डेफिनेटली येस, आयुष्य बदललंय आणि 100% बदललंय। कारण आधी रस्त्यातनं जाताना असं व्हायचं की अरे हो सिरियलमध्ये काम करतो किती आहे वाटतं असं, पण आता ते होत नाही। जेव्हा आपण चालतो तेव्हा सतत अजून अरे श्रेया बुगडे चला हवा येऊ द्या अशी जी हवा झालेली आहे ती डेफिनेटली या शोभार मानावे तितके थोडे नक्कीच। आणि श्रेया, नवदुर्गा या कार्यक्रमात आम्ही खरं तर दररोज एका नवदुर्गाला भेटत असतो, म्हणजे एक अशी व्यक्ती जी अनेकांसाठी इन्स्पिरेशन आहे आणि आज तूही अनेकांसाठी इन्स्पिरेशन झाली आहेस। पण तुझ्या आयुष्यात तुला इन्स्पायर करणारी एक व्यक्ती जर विचारली तर कोण? खरं सांगू जयंती, तशी एकच व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे आणि ती माझी आई आहे। कारण बऱ्याच जणांच्या आयुष्यातली त्यांची जर एक दुर्गा कुठली इन्स्पिरेशनल असली तर ती आय थिंक त्यांची आई असेल। कारण का ती आपल्याला मल्टीटास्किंग शिकवते। मग मी अभिनय करते किंवा इतर कोणतरी एखादी स्त्री असेल ती नोकरी करते, एखादी टीचर आहे, एखादी पोलीसमध्ये आहे, पण शी इज समबडी की जी तुम्हाला खूप वेगवेगळे रोल्स करायला शिकवते। आणि माझी आई हॅज बीन माय इन्स्पिरेशन। म्हणजे कुठल्याही मोमेंटला डल न होता, कुठेही डिप्रेस न होता, सतत कुठल्याही वाईट सिच्युएशनमधनं प्रत्येक वेळेला मी तिला विचारते की अगं ह्याच्यातनं काहीच होणार नाही आहे चांगलं, तुला कळतंय का की मी किती अडकले आहे? तर ती म्हणाली की नाही, तू बघ ह्याच्यातनं यू विल कम आउट ऑफ इट। आणि एंड ऑफ द डे मला असं जाणवतं की हो यार, मी 2-3 महिन्यांनी मला असं जाणवतं की हो करेक्ट होतं हिचं, म्हणजे हे सॉर्ट आउट झालंय। म्हणजे समबडी हू इज ऑलवेज पॉझिटिव्ह, म्हणजे कितीही काहीही जगात म्हणजे उलथापालथ हो, ती कायम पॉझिटिव्ह असते। असं होतं आपल्या आयुष्यात बऱ्याचदा की स्पेशली स्त्रियांच्या बाबतीत आपण सतत इतक्या गोष्टींमध्ये अडकलेले असतो। म्हणजे इवन व्हॅन युअर अ इंडिव्हिज्युअल की जेव्हा तुमचं लग्न नाही झालंय किंवा तुम्ही जस्ट युअर बिगिनिंग विथ युअर करिअर किंवा वॉट एव्हर, प्रत्येक फेजमध्ये अशी एक वेळ येते जेव्हा तुम्ही असं वाटतं की बापरे नाही, आता ह्याला काही सोल्युशन नाही आहे आणि काहीच होऊ शकत नाही, असं आपल्याला सगळ्या रोजच्या आयुष्यात होत असतं असं। पण तरीही ह्याच्यातनं पॉझिटिव्ह राहून ती गोष्ट अचीव करणार, ती गोष्ट होणार, ते आपल्याला मिळणार हे सतत वाटणं इज नॉट नॉर्मल। तर मी तिला नेहमी, सो शी इज माय ड्रायव्हिंग फोर्स। म्हणजे काहीही जरी असलं तरी तिचं असं मी तुला सांगते ना हे होणार आहे, तर त्यामुळे बऱ्याच गोष्टी अशा असतात की मी तिला कन्सल्ट सुद्धा करते बिफोर आय टेक एनी प्रोजेक्ट किंवा काही। त्यामुळे माझ्यासाठी ती माझी दुर्गा आहे आणि मला असं वाटतं की सगळ्या 9 दुर्गांची ताकद तिच्यामध्ये। क्या बात आहे। आणि श्रेया, म्हणजे तू जसं म्हटलंस की हवा येऊ द्या या शोमुळे तुझं आयुष्य बदललं आणि आता खरंच श्रेयाचं एक मोठं फॅन फॉलोइंग आहे, आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे। आणि अनेकदा महाराष्ट्रात म्हणा किंवा देशाबाहेरही तू अनेकदा जातेस, तुमचे दौरे होत असतात चला हवा येऊ द्याचे। पण अनेकदा आता जसं तुझे चाहते वाढत चाललेत, ते एखादा क्रेझी फॅन किंवा त्या क्रेझी फॅनचा एखादा क्रेझी किस्सा तू आज शेअर करू शकतेस का आमच्यासोबत? ॲक्च्युली बऱ्याचदा म्हणजे तू म्हणालीस तसं की खूप फॅन्स भेटतात आणि त्यांचा क्रेझीपणा कधी कधी आमच्या शोमध्ये तुम्हाला बघायला मिळत असेल तो कसा, कारण जेव्हा आम्ही बसतो एखादी आयडिया डिस्कस करायला की बाबा आज काय करायचं, तर मग निलेश म्हणतो की
ही टीम येणार आहे, तर मग काय येते तुमच्या डोक्यात? मग तो म्हणे की परवा मी इथे पुण्याला चाललो होतो आणि मी फूड मॉलला थांबलो आणि तिकडे एक काका आले आणि मग ते काका काहीतरी एका वेगळ्या पद्धतीने बोलतात किंवा काहीतरी म्हणजे प्रत्येकाची रिॲक्ट करण्याची वेगळी पद्धत असते. तर आमचे बरेचसे कॅरेक्टर्स जे आहेत ते याच्यातनंच येतात. सो फॉर एक्झाम्पल भारतदादाचा जो मी आणि भारतदादा मिस्टर अँड मिसेस बडबडे करतो, करेक्ट. तर त्याच्यात तो जरा थांबून थांबून त्याचं बोलायचं एक कॅरेक्टर आहे आणि ती जी बाई आहे ती फास्ट बोलते. तर ते कॅरेक्टर असं एक खरोखरची अशी एक व्यक्ती आहे जी भारतदादाच्या आयुष्यात त्याला एकदा भेटली होती आणि तिथनं तो इन्स्पायर झालाय ते करायला. सो मोस्ट ऑफ द टाइम्स असे क्रेझी फॅन्स आम्हाला भेटत असतात आणि त्याच्यातनं इट हेल्प्स की आम्ही त्यांच्यातनं इन्स्पिरेशन घेऊन एक नवीन कॅरेक्टर करू शकतो. पण मोस्ट ऑफ द टाइम्स असं होतं की बऱ्याच फॅन्सना माहीत नाही आहे की माझं लग्न झालं आहे आय थिंक. सो ते त्यांना माहीत नाही आहे. तर परवा असं झालं की एका सोशल नेटवर्किंग साईटवरती मी माझ्या आईबरोबर माझ्या हळदीच्या वेळेचा फोटो अपलोड केला. असंच जनरली बिकॉज आय मिस हर, मोस्ट ऑफ द टाइम्स असं होतं. तर एक फोटो अपलोड केला तर त्याच्यात कुठल्या तरी फॅन लिहिले की ओ माय गॉड तुझं लग्न झालंय याला काय अर्थ आहे वगैरे. ते खूप पर्सनली. मला माहितीये की तू शाहरुखची मोठी फॅन आहे, म्हणजे तो प्रश्न विचारण्यात काही अर्थच नाहीये. पण तो एक अनुभव आज तू शेअर कर, कारण तो तुझा फोटो अजूनही तू फेसबुक वर तुझा प्रोफाईल लाईफ टाईम. मी माझ्या नवऱ्याला पण सांगून टाकलं की हे असंच असणार आहे. दिस इज गोइंग टू बी आय वॉन्ट माय किड्स टू नो, आय वॉन्ट देम टू सी इट आणि की हे बघा आईनी काय केलं. आय डोंट नो की फ्युचरमध्ये जर देवाची इच्छा असली तर पुढे कधीतरी मी त्याच्यावर काम करणार नाही. आय डोंट नो, पण दॅट इज अ लाईफ टाईम थिंग. मी त्याची खूप मोठी फॅन आहे आणि तो जेव्हा आमच्या सेटवर आला तेव्हा मी रडले वगैरे. मी इतकं केलं की मग बाकीचं असं झालं की हे खूप होतंय. म्हणजे जेव्हा तो येणार असं कळलं तेव्हा सगळी तयारी सुरू झाली आणि मग मी बापरे शाहरुख येणार आहे म्हणजे काय. मग मला ते स्किट बीट मध्ये मला एका पॉइंट नंतर काही फॉर द फर्स्ट टाइम माझं असं की मी काहीही करू शकते. ठीक आहे हे ओके, हे करायचं ठीक आहे, हे करायचं. मी लक्षच लागत नव्हतं की मेकअप करताना पण दादांना असं होतं की मला कळलं की त्याची व्हॅनिटी ऑलरेडी येऊन स्टुडिओच्या बाहेर थांबली आहे. तर मी त्याचे फोटो वगैरे काढले होते की नुसती रिकामी व्हॅनिटी उभी थोडी नाहीये. म्हणजे इतका क्रेझी एवढा लहानपणापासून आहे. बट द बेस्ट पार्ट इज की ह्या शोमुळे अशा व्यक्तींना भेटायला मिळालं की जे खरोखरच सुपरस्टार्स आहेत. आणि जयंती आपण हा शो करतोय नवदुर्गा आणि मला असं वाटतं की प्रत्येक जणांनी की एका स्त्रीनी किंवा जनरली माणसानी आयुष्यात कसं असावं ते खरोखर बऱ्याच गोष्टी ह्या लोकांकडनं शिकण्यासारख्या आहेत. कारण का आज ते एका अशा पोझिशनवरती आहेत की ते म्हणतील ती पूर्व दिशा आज असू शकते की मुझे ये चाहिए वो चाहिए किंवा काय जे त्यांना हवंय इट इज गोइंग टू बी देअर, म्हणजे त्यांच्या समोर असणार आहे. पण इतकं असून सुद्धा ही लोक इतकी ग्राउंडेड आहेत, इतकी रूटेड आहेत, कुठेच त्यांच्या डोक्यात हवा नाही आहे किंवा आपण आजूबाजूलाही त्यांच्या असं बघत नाही की बाबा सतत कोण स्पॉट बाय येऊन त्यांना पाणी देतोय की सतत कोणतरी येऊन की सरसर बसा वगैरे असं करतोय. तर ही गोष्ट किती शिकण्यासारखी आहे की इतक्या लेवलला जाऊन सुद्धा आज ते असे आहेत. सो डेफिनेटली म्हणजे त्यांच्यावर काम करण्याची, त्यांना भेटण्याची ही तर गंमत एक आहेच, इट्स अ प्रिव्हिलेज. पण ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं शिकायला मिळत आहेत हे सुद्धा आय थिंक म्हणजे नशीबच लागतो हे सगळं हे करायला. पण या शाहरुख खान आणि इट इज एपिक. म्हणजे मी आता सांगितलं की आता मला काही नको, आता मला मोक्ष वगैरे या लेवलवरती की आता काही नको. बट खूप दिलंय या शोनी अँड दिस इज वन ऑफ इट. क्या बात आहे. आणि श्रेया, म्हणजे मला मगाशी तुला हा प्रश्न खरं तर करायचा होता की विनोदी अभिनेते असं आपण कायम ऐकतो आणि त्यांची संख्याही खूप आहे, पण विनोदी अभिनेत्री ही संख्या खूप कमी आहे आणि कुठेतरी आता श्रेया बुगडे या टॉप करते. पण विनोदी अभिनेत्री हा जो टॅग आहे हा तुला कितपत मान्य आहे? म्हणजे याबाबत तुझं काय, म्हणजे या डेफिनेशन काय आहे त्याचं? खरं सांगू जयंती तर आपण तू बरोबर बोललीस की जेव्हा एखाद्या पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठी म्हणजे कॉमेडी प्रोजेक्टसाठी विचार केला जातो तेव्हा डेफिनेटली प्रोड्युसर्स किंवा जी क्रिएटिव्ह टीम असते ती आधी की जे पुरुष आहेत त्यांची नावं आधी घेतली जात असतील अँड देन डेफिनेटली टू फॉलो की मग आता कोण मुलीची भूमिका कोण करेल वगैरे. पण हा जर टॅग आहे आणि इट इज व्हेरी मच एक्झिस्टिंग आपल्या इंडस्ट्रीत तर आहेच, तर आय टेक इट एज अ कॉम्प्लिमेंट. म्हणजे इट इज अ पार्ट ऑफ इट. पण तरी मला असं वाटतं की
विनोदी अभिनेता किंवा सिरियस नट वगैरे असं काही नसतं. इट्स जस्ट अ क्लेम. आपण सगळेच एक हे आहोत आणि त्यालाच अभिनेत्री किंवा अभिनेत्री म्हणतात की तुम्ही ज्या साच्यात तुम्हाला टाकतात त्याच्यात मोल्ड होऊन तुम्ही कसे निघता. दॅट इज युअर आय थिंक तिथे तुमचं सगळं पणाला लागतं, म्हणजे तुमची कला आहे ती. आणि मला असं वाटतं की सध्या आता मी ह्या मोल्डमध्ये आहे. आता सध्या गणपती जस्ट झाले तर आता मोदकाच्या मोल्डमध्ये टाकले. सो आय एम गोइंग टू बी आउट लाईक अ मोदक. तर नेक्स्ट टाइम मला आता कोणीतरी करंजी किंवा लाडू ह्याच्या मोल्डमध्ये टाकले तर मी कदाचित त्याच्यासारखी बाहेर येईन. सो या. क्या बात आहे श्रेया. म्हणजे आपण ह्या गप्पा अशाच चालू ठेवूया आणि आता इथे वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम नवदुर्गा. ब्रेक नंतर नवदुर्गा या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माझ्या सोबत आहे अभिनेत्री श्रेया बुगडे. श्रेया, कुठेतरी ना तूही मगाशी म्हटलंस की विनोदी अभिनेत्री हा टॅग मी ॲज अ कॉम्प्लिमेंट घेते. आणि विनोदी अभिनेता किंवा विनोदी अभिनेत्री असं म्हटल्यावर असं कायम ऐकण्यात आलंय की ते जितके कॉमेडी करण्यात इन फ्रंट ऑफ कॅमेरा कम्फर्टेबल असतात आणि त्यांचा टायमिंग भारी असतो, पण कुठेतरी बॅक द कॅमेरा ते चेंज होतात, ते खूप सिरियस असतात किंवा ते फार बोलत नाही. पण तुझ्या बाबतीत मला माहिती आहे असं नाही आहे. पण कुठेतरी खूप जास्त श्रेया इमोशनल आहे असं कळलंय, तर त्याबाबत सांग. नाही, हे खरं आहे की मी अजिबात आय एम नॉट सिरियस ॲट ऑल. म्हणजे डेफिनेटली सिरियस सिच्युएशनमध्ये मी तशी असते, पण अदरवाईज मी जशी दिसते तशीच आहे. इनफॅक्ट माझी बहीण मला कधी कधी असं म्हणते की ऐक ना जरा नॉर्मल बोल ना, की आता कॅमेरा नाही आहे समोर आणि नॉर्मल बोल. पण दिस इज हाऊ आय एम. त्यांना त्याचा एका म्हणणं त्रास होतो की मम्मा हिला सांग नाही अशी का बोलते आत्ता, म्हणजे देयर इज नो कॅमेरा और व्हॉट एव्हर. सो आय एम लाईक दॅट. पण येस, मी इमोशनल आहे की पटकन कोणीतरी काहीतरी बोललं, इवन इफ दे डोंट इंटेंड टू, तर मला त्याचं खूप वाईट वाटतं लगेच आणि मग पटकन टचकन डोळ्यात पाणी येतं. इनफॅक्ट हे खूप हिलेरियस आहे, पण अनेक पिक्चर असे आहेत की ज्यांना खूप वर्ष होऊन गेली आहेत. आणि फॉर एक्झाम्पल हम आपके है कौन किंवा अशा टाईपचे जे फिल्म्स आहेत, फॅमिली ड्रामा किंवा अशा, तर मला अजूनही मी टी व्हीवर सुद्धा बघते तेव्हा मी खूप रडते त्यातल्या इमोशनल सीन्समध्ये. किंवा मी आणि नवरा कधी फिल्म बघायला गेलो तर मला एखादा सीन बघून खूप ढसाढसा रडायला येऊ शकतं की त्याचं असतं की व्हॉट इज रॉंग विथ यू, काय चाललंय हे. सो असं वाटणार ना लोकांना की ही जनरली लोक फंकस करत असतात किंवा करेक्ट जनरली कॉमेडी करत असतात, सतत त्याच लोकांमध्ये वावरत असतात, त्यामुळे ही अशीच असतील. पण त्या बाबतीत मी खूप इमोशनल आहे. इट इज आय डोंट नो व्हॉट. नक्की श्रेया, पण अगदी एक महत्त्वाचा प्रश्न तुला विचारायचा म्हणजे हवा येऊ द्या आणि तुझं जसं कनेक्शन आहे आणि आम्हाला खरंच अनेक वर्ष तुला पाहायचं आणि हवा येऊ द्या पाहायचंय, पण कुठेतरी एका सर्टन पॉइंट नंतर श्रेया बुगडेची एक वेगळी इमेज जी आता निर्माण झाली आहे ती इमेज ब्रेकर म्हणून तू त्याकडे कसं पाहतेस? म्हणजे पुढे काय प्लॅन्स आहेत श्रेयाचे, की सिनेमा, नाटक किंवा मग वेब सिरीज, कारण आता तेही इन आहे. सो काय आहे तुझं ड्रीम, काय आहे आता यापुढे, काय करणार आहेस? जयंती, टू बी व्हेरी फ्रँक, ऑब्व्हियसली आता यू हॅव टू मूव्ह वन स्टेप अहेड. कारण का टेलिबायबू त्याच्या आधी अनेक सिरियल्समध्ये मी वेगळ्या भूमिकांमधनं लोकांना दिसले. पण आता माझी आणि लोकांची अशी इच्छा आहे की एखादी चांगली फिल्म किंवा एखादं चांगलं नाटक मला यावं. पॅरलली मराठी टेलिव्हिजन करता करता मी हिंदीसुद्धा करते. सो बिकॉज आय लाईक दॅट बॅलन्स. मला ते लँग्वेजचं एक हे ठेवायला आवडतं, त्याच्यामुळे मध्ये मध्ये तो ब्रेक मला मिळतो. पण इट्स टाईम टू स्टेप अहेड. आणि पण थोडंसं कुठेतरी असं होतं आहे की जनरली जे सगळे निर्माते आहेत किंवा नाटकाच्या बाबतीत सुद्धा किंवा फिल्म्सच्या बाबतीत असं होतं की मोस्टली बिकॉज दिस इज अ न्यू शेड ऑफ माइंड दॅट इज डिस्कवर्ड, जे लोकांना माहीत नव्हतं. तर आता अप्रोच सुद्धा त्याच्यासाठीच केलं जातं आहे फॉर कॉमेडी रोल्स, आणि विच इज अ गुड थिंग. कारण का मी जनरली त्याच्यामध्ये चांगलं करते म्हणून कदाचित लोकांना असं वाटत असेल की आपण तिला त्या पद्धतीच्या रोलमध्ये कास्ट करूया. बट टू बी व्हेरी फ्रँक, आता मला लोकांनाच काहीतरी वेगळं, आता रोज ते पावभाजी आणि पिझ्झा खात आहेत, तर मग आता आज त्यांना पुरणपोळी देऊया किंवा काहीतरी आता एक वेगळं यु नो. तर स्वतःलाच ॲज अन आर्टिस्ट मला स्वतःला पडताळून पाहायचं होतं, म्हणून मी फुबाईपू आणि चला हवा येऊ द्या मध्ये हिंमत केली ते करण्याची. आता मला स्वतःलाच एका वेगळ्या शेडमध्ये बघायचं आहे. आणि ॲज अन आर्टिस्ट मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला यू हॅव टू कीप चॅलेंजिंग युअर सेल्फ. तर
असे माझे काही रंग आहेत जे लोकांनी पाहिले नसतील किंवा मलाही डिस्कवर झाले नसतील, तर तशा पद्धतीच्या कुठल्या तरी वेगळ्या भूमिकेत मला आता सिनेमा किंवा नाटकामध्ये काम करायला आवडेल. होपफुली व्हेरी सून चित्रपटाचं सुद्धा बोलणं चाललंय, पण ते सुद्धा खूप वेगळं असेल, जे लोकांनी आतापर्यंत जशा भूमिकेत मला पाहिलं नाहीये तशा भूमिकेत लवकरच मी त्यांच्यासमोर येईन असं वाटतंय. क्या बात आहे श्रेया. या गप्पा अशा चालू ठेवूया, पण आता पुन्हा एकदा वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम नवदुर्गा. ब्रेक नंतर नवदुर्गा या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माझ्या सोबत आहे अभिनेत्री श्रेया बुगडे. एक वेगळा प्रश्न असा की नवदुर्गा या कार्यक्रमात आपण बोलतोय, पण तुझ्या आयुष्यातील 5 दुर्गा, ज्या 5 दुर्गांमुळे आज तुझं आयुष्य यशस्वी आहे आणि खूप सगळं व्यवस्थित चाललंय, पण ते व्यवस्थित चालण्यासाठी सुद्धा सगळ्या गोष्टी व्यवस्थित हव्या आणि आपल्याला लोकांचा खूप सपोर्ट लागतो, त्यासाठी आपल्या लोकांचा सपोर्ट लागतो. तर त्या 5 दुर्गा. ॲक्च्युली मी दुर्गा म्हणजे काय, आपण वी आर अगेन टॉकिंग अबाउट द ड्रायव्हिंग फोर्स. आपल्या आयुष्यातलं जे एक पॉझिटिव्ह बळ सतत देणारी लोकं आहेत, त्याच माझ्यासाठी दुर्गा आहेत. सो कदाचित 5 थोडेसे जास्त असतील, पण आय एम लकी टू हॅव मोर दॅन 5 पीपल अराउंड. तर माझी आई सगळ्यात आधी, माझी बहीण, बिकॉज ती सुद्धा माझ्या आयुष्यात खूप स्ट्रॉंग मोठी बहीण माझी. शी प्लेज अ व्हेरी पायवोटल रोल इन माय लाईफ. ती मुंबईत नसते, बाहेरगावी राहते, पण तरी कुठल्याही सिच्युएशनला जेव्हा मला असं वाटतं की आता मी खूप लो झाले आहे किंवा ह्याच्यातनं मला काही सुचत नाही आहे, शी इज जस्ट वन कॉल अवे. आणि ती इतकी सॉर्टेड आहे की ती लगेच माझं आयुष्य एकदम ओके फाईन, आय नो व्हॉट टू डू. त्यामुळे माझी आई, माझी बहीण, माझे सासू सासरे. तर तू समजू शकशील एक स्त्री म्हणून की जनरली लग्न झाल्यानंतर अशा पद्धतीच्या करिअरमध्ये असणाऱ्या मुलींना त्यांच्या सासरकडच्यांकडनं सपोर्ट असणं ही खूप खूप मोठी गोष्ट आहे. अँड आय एम लकी की ते माझ्या आयुष्यात आहेत. दे आर एक्स्ट्रीमली सपोर्टिव्ह आणि त्यांना कौतुक आहे या गोष्टीचं, नुसतंच सपोर्ट करत नाहीत मला. सो माझे सासू सासरे, माझे बाबा, जे खूप सायलेंट फोर्स आहेत माझ्या आयुष्यातला आत्तापर्यंत. सो काहीही न बोलता त्यांच्या अंगातली आणि त्यांच्या मनातली सगळी शक्ती एकवटून त्यांच्या सगळ्या पॉझिटिव्ह वाईब्स आणि आशीर्वाद माझ्या मागे असतात कायम. सो हिम अँड माझा नवरा. क्या बात. सो ऑल ऑफ देम अँड आय एम थँकफुल. आणि शेवटी देव, कारण त्याच्यामुळेच आपण सगळे आहोत आणि या सगळ्या गोष्टी घडत आहेत. क्या बात आहे श्रेया. थँक्यू सो मच. तू आज वेळ काढून नवदुर्गा या आमच्या कार्यक्रमात सहभागी झालीस आणि अनेकांसाठी, जसं मी म्हटलं, तू एक इन्स्पिरेशन आहे. ऑल द बेस्ट पुढच्या करिअरसाठी अँड थँक्यू सो मच. थँक्यू सो मच जयंती. खरं तर ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की तुम्ही मला अशा पद्धतीच्या कार्यक्रमात इन्व्हाइट केलं आणि थँक्यू सो मच सगळ्यांची 24 तास. थँक्यू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.